तर चला, इथं माझी देवपूजा झाली आहे आणि झाली आहे माझी सकाळची सुरुवात. तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा, आरोग्याचा जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि देवपूजा झाली आहे, आता फुलं आणायला जायचं आहे मला. तर इथं मी दूध तापत ठेवलं आहे. म्हटलं देवपूजा झाली का मग चहा पिऊन घेऊ. तोपर्यंत दूध तापत ठेवून दिले मी इथं गॅसवरती. तर चला, आता आमची भक्ती पण उठलेली आहे. भक्तीला आंघोळ घालायची आहे आणि आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीमुळे आज डोकं नाही घालायचं, तर फक्त वरचं विसरलेलं आहे. तर आज 12 वाजेपर्यंत भावासाठी उपवास धरत्या. आणि ज्यांना हा थांब हा मी तिला आंघोळ घालणार आहे. हा आजी आंघोळ घालणार तिला. आणि नागपंचमीचं वैशिष्ट्य असं आहे का ह्या दिवशी डोकं नाही विचारती, कारण की म्हणजे ते जुने लोक म्हणता का सापाच्या तोंडात केस वगैरे जात्या, तवा नाही ठेवती सकाळी, त्याच्यानंतर काही चिरती नाही, कपडा नाही पिळायचा. भरपूर असे म्हणजे पाळे तर भरपूर पथ्य, तर जेवढे शक्य होईल तेवढे आपण पाळायचे असत्या. तर आम्ही आज काही डोकं बिकं नाही घालणार आहे. भाजी पण नाही चिरायची, जे साधं सिंपल आहे तेच करायचं मुलांच्या डब्यासाठी. आणि पोळ्या जर केल्या तर कढईमध्ये भाजायच्या, एवढं लक्षात ठेवायचं. आणि आज झोका बांधायचा राहतो. आज झोके खेळायचे. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा खूप झोके खेळायचो झाडाला बांधून. तर नागपंचमीचा सण खूप छान असतो. संध्याकाळी मग आपल्याला दुपारी पुरण वगैरे घालायचं, ज्यांना घालायचं ते सण करत्या, निवेद पाणी करत्या, हा ना भक्ती. आणि माझ्या माहेरी आज नागाची म्हणजे मिरवणूक निघते. चांदीचा जो नाग असतो ना ते पूर्ण सिन्नरमध्ये मिरवत्या. आणि दूध साखर असं त्या देवाला घेऊन जायचं. आपल्या ज्या कुरमुऱ्या असत्या सफेद त्या व्हायच्या, देवाला बुक्का लावायचा. भरपूर असं तिथं मस्त नागपंचमीच्या दिवशी कार्यक्रम असतो. तर चला, चालू आहे आपलं काम. आणि आता भक्तीला पण आंघोळ घालायची. भक्ती तू आजीच्या हाताने घालते माझ्या? बरं, आता आमची भक्ती आंघोळ करणारे मस्त. आणि मग आम्ही तिला झोका बांधून देणार खेळायला. तर चला, तोपर्यंत मी अवधूतचं आवरून देते शाळेचं. आणि चला बघत राहा व्हिडिओ. तर ना मी आज भाजी नव्हती केली. दादूला बोलले तू लोणचं पोळीने, आणि त्याला मी लोणचं पोळी देणार होती. लोणचं मी कधी त्याला डब्याला देत नाही, पण म्हटलं आता काय देऊ त्याला डब्याला, तर चिरायचं पण नव्हतं भाजी. तर मग दुसरी भाजी पण करायला घरामध्ये काही नव्हतं. तर मिस्टर बोलले आम्ही खाऊ पिठलं म्हणे डाळीच्या पिठाचं, आणि त्याला दे म्हणे का लोणचं वगैरे. तर मग त्याला लोणचं पोळी दिली. आणि आता तो जाणार आहे शाळेमध्ये, त्याचं आवरून देऊ राहिले. आणि मी काय केलं माहिती का, कढईमध्ये पोळ्या करून राहिले. तवा नाही ठेवला, कढई ठेवली. आणि रोज तर थोड्या मोठ्या करते, तर आज थोड्या छोट्या छोट्या पोळ्या करून राहिले. तर कालच्या पण रात्रीच्या 2 का 3 पोळ्या पडेल होत्या. तर मग आजी बोलली का आम्ही खाऊ त्या गरम करून. आजीला नाही उपवास, मला उपवास आहे. तर मग त्या खाणार काही शिळी पोळी आणि काही 2-4 ताज्या पोळ्या करून घेऊ राहिले. तर आता इथं माझा चालू होता स्वयंपाक. तर मी थोडंसं देवाचं आवरलं, वाचन वगैरे झालं. आणि आता देवपूजा झाली होती मगवा. तर आजीने फुलं आणले, तर मी लगेच देवाला पटकन फुलं वाहून दिले, कारण अवधूतचं आवरून द्यायला उठले होते. डब्बा वगैरे भरला त्याचावाला. आणि तो आता चालला आहे शाळेमध्ये, बुटं घालत होता. 9 वाजले होते. तर सगळ्यांच्या आंघोळी झाल्या होत्या. माझं स्वयंपाकाचं सगळं आवरलं होतं. आणि आता धुणं गोळा करून बादलीत भरून घेते. धुणं थोडं उशिरा धुवायचं आहे, तर 12च्या आधी नाही धुवायचं आहे मला. त्याच्यामुळे मी ते धुणं फक्त गोळा करून ठेवलं. आणि एका ठिकाणी आता ते बुडून ठेवते कोमट पाण्यामध्ये, म्हणजे पटकन कपडा. तर धुणं बुडून वगैरे ठेवलं होतं. आणि कालचे कपडे पण अजून काढायचे, गोळा करायचे, मग ते वाट टाकायचे. तर भांडे ना आजीने घसले होते. आज आजी बोलली तू घरं पुसून घे, कपडे धु, मी भांडे घसते. मग आजीने आज भांडे घसून ठेवले होते. आणि बघा भक्ती कशी डोकू राहिली व्हिडिओमध्ये सारखी बार. तर मी आता आले घर पुसायला आणि तिन्ही खोल्या पुसून घेते. आणि 2-3 दिवसापासून इतकी हवा सुटली ना का लिमिट नाही. घरात पण खूप वारं येत राहतं सारखं, त्याच्यामुळं दिवसा पण थोडीशी ती खिडकी लावूनच ठेवायला लागते. आणि फक्त घर पुसायचं म्हटलं चला कोरडं होऊन राहील लवकर हवेने. तर घर मी सगळे स्वच्छ एकदम कानेकोपरे झाडून घेतले. आणि आज मंगळवार आहे, तर म्हटलं मला मंगळवारचा पण उपवास आणि नागपंचमीचा पण मी उपवास लहानपणापासून धरत असते भावासाठी. तर मग चला, मी आता एवढे घरदारा पुसून घेते. त्याच्यानंतर मग मला कपडे पण धुवायचे आणि पॉली हाऊसमधलं धुणं गोळा करायचं आहे. भरपूर काम आहे. आणि नागनरसोबा आणायचं आहे, त्याची पूजा करायची. तर मिस्टर गावात गेले मळ्यामध्ये ना, तर येताना नागनरसोबा आणणार आहे. पण मग मी त्यांना म्हटले लवकर आणून द्या, मग तुम्ही परत लागलंच तर त्या मळ्यात जा. तर आज नागपंचमी असल्यामुळं नागनरसोबा आणला आहे. आता आपल्याला याची पूजा करायची आहे. हा नागनरसोबा तिथं देवापाशी लावून द्यायचा. त्याच्यानंतर त्याला आघाड्याची माळ करायची. आपल्याला आघाडा पण आम्ही आणलेला आहे. तर मी तिथं नागनरसोबा लावून घेतलाय देवापाशी, बघू शकता तुम्ही. आणि अशी आघाड्याची आणि दुर्वाची माळ केली आहे. तर हळदी कुंकू व्हायचं आणि ही माळ त्याला लावून द्यायची.
चिकटते आपण चिकटते त्याला लावलाच आहे पहिले. तर मी आता ना नागनरसोबाची पूजा करून घेते आणि आघाडा पण त्याला वाहून घेतला. आघाड्याचंच महत्त्व खूप राहतं. आपण भरपूर उपवासांना आघाड्याचं खूप महत्त्व राहतं. तर त्यामुळं मग आता आघाड्याची माळ आणि हरळीची माळ मी ना ववली नाही ती अशा त्याला गाठणी बांधल्या आणि 5 असे गुच्छ आणि दोऱ्यामध्ये ववले. आणि आता इथं मी पूजा करून घेतली आणि आजीला पूजा करायची आहे. तर झाली इथं माझी पूजा आणि आता मी पटकन जाऊन आणि कपडे धुवून घेते कारण आता 12 वाजतच आलेले आहे. तर चला आता मी पटकन कपडे धुवून घेते. देवपूजा व्यवस्थित झालेली सकाळची. तर मी इथे आले कपडे धुवायला आणि पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे ऊन पण पडलेलं नाही आहे. तर कपडा अजिबात आज पिळायचा नाही, थोडासा फक्त दाबून घ्यायचा आणि चांगल्या पाण्यामध्ये फक्त स्वच्छ करून निथरट ठेवायचा. असा प्रकारे मी आता इथं कपडे सगळे धुवून घेते. आणि आमच्या बाई तर मध्ये येत्याच नक्कीच, कारण माझ्याशी इतकी गप्पा मारत होती. मला सांगत होती मी छोटी ना, मग मी खाली त्या दोरीवर कपडे टाकते, मी मोठी झाल्यावर मी वरती ते कपडे टाकील, म्हणजे अशी बोलत होती. आणि हे कोरडे कपडे मी कालचे वाळलेले आता काढून घेते आणि मग तिथं परत आजचे जे वल्ले कपडे ते तिथं मी टाकून घेते. आणि तुम्ही म्हणाल का आज व्हिडिओ थोडीशी तुम्हाला वेगळी वाटते का, त्याचं कारण एक आहे, तर ते तुम्हाला समजेल पुढे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला मोबाईलसाठी मी काहीतरी घेतलेलं आहे, तुम्हाला माहिती मी काय घेतलं आहे. तर चला कमेंट करून सांगा मी मोबाईल कुठं ठेवला आहे आज. तर रात्री मिस्टरांनी एक वस्तू आणायला सांगितली होती. मी बरेच दिवसापासून त्या वस्तूची वाट बघत होते. मिस्टरांनी मला ती वस्तू आणली आणि मी व्यवस्थित मोबाईल ठेवू शकते. मी कपडे धुवायला गेले तरी मी तिथं मोबाईल ठेवू शकते. मी धुणं धुतलं काही पण करू शकते. तर आता मी मोबाईल व्यवस्थित ठेवू शकते. मोबाईल पडणार नाही, हलणार नाही, अशी वस्तू मी आणली आहे. आणि चला मला आनंद आहे का मला ती वस्तू भेटली लवकरच. तर आता माझं इथं धुणं वगैरे मी वाद घालून घेते. त्याच्यानंतर मला करायची खिचडी. उपवास लागला आता 12:30 वाजे. तर म्हटलं चला थोडीशी खिचडी खाऊन घेऊ परतून, कारण स्वयंपाक करायला परत उशीर होऊन जात. तर ना गारव्याचं वातावरण होतं त्यामुळं मग आजीला ना दूध प्यायचं होतं थोडंसं कपभर, म्हणे मी गरम करते. आणि बाबांना पण परत डबल चहा केला. तर आमच्या बाबांना सवय कधी डबल चहा प्यायची. तर म्हटलं तुम्ही चहा पाणी करा, तोपर्यंत माझं चालच आहे. तर त्यांचंवाला आता परत दूध घ्यायचं काम चालू होतं. म्हणजे त्या बोलल्या का मी पण 12पर्यंत उपास धरणार आहे. मग त्यांनी दूधच घेतलं, त्यांनी पण काही खाल्लं नव्हतं. तर मग तिथं चालू त्यांचं दूध घ्यायचं काम. तर मी तिथे मोबाईल ठेवला होता, मग त्यांची पण व्हिडिओ निघाली. आणि ना आमच्या अक्काला ना व्हिडिओमध्ये यायला खूप आवडतं बघा, कशा पदर घेऊन राहिल्या. आणि कधी जर डोक्यावर पदर नसला ना, मला म्हणते थांब मला पदर घेऊ दे, कारण त्यांच्या डोक्यावरचा पदर कधीच पडत नाही. आणि हे चांगलीच गोष्ट आहे, जुन्या बायांचा खरं डोक्यावरचा पदर पडत नाही. तर आपला पडूनच जातो, कुठं गेलं तर तेवढा घेतो, नाही तर आपला खरंच पदर राहत नाही. तर खरंच जुन्या बाया मात्र खरंच पहिल्या बाया खूप चांगल्या होत्या आणि आहे. तर आता त्या देवाचं नामस्मरण करून दूध घेऊ राहिल्या. तर चला आता मी माझं फराळाचं करून घेते. तर खिचडीसाठी कालच थोडासा कूट करून ठेवला तर संध्याकाळी. आणि इथं मस्त खिचडी अशी मोकळी झालेली आहे, कारण शब्दाने ना सकाळी भिजत टाकले ना आणि लगेच पूर्ण मस्त फुगून द्यायचे शब्दाने, मग पाणी ओतून द्यायचं. तर आजीन ते जेवले होते आणि मलाच फराळाचं खायचं राहिलं होतं. तर मग मी म्हटलं आता चला खिचडी खाऊन घेऊ. भक्तीला पण खिचडी आवडती, तिला पण थोडी दिली मी खायला. ती मधल्या घरात खाऊ राहिली आणि इथं मी फराळ करून घेते. तर या सर्व ताईंनी खिचडी खायची नव्हती मला, पण मग दिवसभर उपवास धरायचा, कारण माझा मंगळवार पण आहे आणि नागपंचमीचा पण उपवास आहे भावासाठी धरलेला. त्याच्यामुळे म्हटलं चला फराळच करून घेऊ, म्हणजे संध्याकाळी उशिरा जेवण केलं. कारण आम्ही आज पण आलो आहे थोडी राहिलेली भाजी काढायला, आज शेवट आहे. तर आज सगळीच उपटून टाकायची. तर अक्कानं आम्ही आलो आहे त्यांच्यासोबत गाडीमध्ये. अक्का येऊ राहिल्या मागून, गाडी इकडेच लावली कारण इथे गेट लावलेलं राहतं. तर चला आता आम्ही पटापट आधी भाजी काढून घेतो, मग बघू काय काम. बघा आता काढली मेथीची भाजी, अजून काही गड्या घ्यायच्या आहेत. दादारी काढून ठेवून होती, आका जुड्या बांधून राहिल्या, त्यांच्या पण येऊन देते जुड्या बांधायला. मस्त हिरवीगार अशी भाजी. पित्तर पाट्यामध्ये तर भाजीला एवढा भाव राहतो, त्याच्या आधी भाजी मेथ्या परत टाकायला लागत्या. म्हणजे आता आम्ही काय करतो, थोडे टाकूच राहिलो कडेला, जरी गल्ल्यांना नाही टाकायचं ना, पण कडेला टाकून द्यायचं, म्हणजे
म्हणजे आपल्याला पित्तरपाट्यामध्ये महत्त्वाची मेथीची भाजी, थोडेसे गवार लावायचे आम्हाला, गवाराच्या शेंगा, म्हणजे आपल्याला जे पित्तरांना लागतं त्या गोष्टी सगळ्या आपल्या घरी पण आपल्याला येईल करता आणि विकता पण येईल. तेव्हा तर भाजीला खूप भाव राहतो. 50 रुपयेसुद्धा कधी कधी जुडी असते मेथीची. आता कालची आमची भाजी अख्खी 25-30 रुपये गेली. त्याच्यामुळं आता 2 पैसे येते आमच्या अक्काला, आणि ते पैसे काही आम्ही नाही घेते, आमच्या अक्काचे त्यात जाते विकायला. आम्ही फक्त त्यांना मदत करतो काढायची. बरं या बा, किती काय केलं तर 2 पैसे कुठून येऊ हेच आपली अपेक्षा राहते. तर त्याच्यामुळं मग उठारेट्या करायला लागते अशा. तर आता भाजी काढून आणली मेथीची, अक्का जुड्या बांधून राहिल्या. त्यांना तेच सांगत होते अशी भाजी पित्तरपाट्यामध्ये पाहिजे, तेव्हा खूप भाव राहतो भाजीला बी, आणि प्रत्येकाला तेव्हा भाजीची गरज राहते. पण त्या टायमाला अशा 4 काड्यासुद्धा भेटत नाही. काही टायमाला असं होतं का ती वाळलेली भाजी राहते तर ती आपल्याला शिकायला लागते. तर आम्ही तेव्हा त्याच्या आधी आमची भाजीला अशा प्रकारे आम्ही टाकणार आलो 2 तिकडं खाली बांधायला, आणि पालकाच्या जुड्या बांधून झाल्या. त्यांच्या आता मेथीच्याच राहिल्या. गोरण्यात शेंगा होईल का हो चांगलं? गोरण्याच्या शेंगा बी आता ये 2-3 दिवस धावपळी कामाची, मग रिक्षा शिवपुरानं चालू आपण पुढे चालू. त्याच्यामुळं कामाचं थोडं महिना आला, त्याच्यामुळे त्यांच्या मग आईचा महिना आहे आता. 6 येईल का वा आता? तिकडं 31 तारखेला येतो. समजा आता पित्तरपाट्याला म्हणजे आधी त्याच्या किती दिवस आधी टाकायला लागला? मग आता टाकून काय लागतं? म्हणजे मागं पुढं होईल. मग गणपतीला नैवेद्याला मेथी लागते. तरी पत्ती व घालणे काही नाही, म्हणजे एकदम अशी कोरी कोरी भाजी. नाही काही भाज्या अशा निवडून घ्यायला लागत या का हो, किती त्याच्या उयर राहतं नागाळे, आणि आपल्याच्यात नाही एवढी. चला आता झालंय घरी जाऊ. ते मळ्यातून घरी आले आणि टाईम झाला होता ना, तर म्हटलं चला पुरणाची डाळ टाकते. नागपंचमी तर पुरणाचं नैवेद्य पाहिजेच, कारण वर्षातून एकदा सण येतो, त्याच्यामुळं पुरणाचाच नैवेद्य राहतो. आणि तर चला आता मला तिथे बांधावर पण देवाला नैवेद्य करायचे. इथं मी तांदूळ पाकडून घेते, आणि पुरण पण आता माझं शिजलेलं आहे. तर अक्का चहा पाणी करू राहिले, बाबांना पण चहा देऊ राहिल्या, आणि त्या दूध घेऊ राहिल्या. तर मग त्या माझ्याशी बोलत होत्या का त्यांना ना आज बाजारामध्ये भाजी घेऊन लवकर जायचे. परत मग संध्याकाळी वेळ होतो, पण मी 1-2 तासात पटकन स्वयंपाक करून घेते, कारण किती नाही म्हणलं तर पुरणाचा थोडा जरी स्वयंपाक आहे पण वेळ लागून जातो. तर मला नैवेद्य पाणी करून सगळं रेडी करायचं आहे. आणि अक्का चालले आता गावामध्ये, त्यांना म्हटलं जातो मी बरोबर सगळं करते व्यवस्थित, मग येईल मी तिकडं कार्यक्रमाला मंदिरामध्ये. तर मी आता पटपट पुरण ते गाळून घेते, शिजलं का भात करते, रशी करते, कुड्या पापड्या, आणि पटकन माझं काम मी आवरून घेते. तर इथं मी सगळी रशीची तयारी करून ठेवली. कांदे भाजून घेतले होते मस्तपैकी, आणि तांदूळ काढून ठेवले भाताला. सगळी तयारी करून घेतली मेथीची भाजीनी. तर मी इथं पुरण पटपट गाळून घेते, शिजलं येते मग ते मी लगेच कढून घेतलं, आणि आता मी ते सगळे पटपट गाळून घेते. त्याच्यानंतर लगेच मला रशी करायची. आता रशीचं पण वाटून घेतलं, आणि आता इथं माझी रशीची मी तयारी केली, रशी करून राहिले. तर सर्वात आधी मी ना नैवेद्य करून घेते. आणि अवधूत ना तिथं उभा होता, तो बोलत होता माझ्यासोबत, आणि त्यांनी मोबाईल तिथं ठेवला होता. तर आता मी नैवेद्य लाटून घेते, कारण बांधावर ना 16-17 नैवेद्य लागत्या देवांना, म्हसोबा मावल्या सगळे तिथं, त्याच्यामुळं. आणि घरातले पण नैवेद्य, महाराजांचा वेगळा, महाराजांना मोठाच नैवेद्य भरत असते. तर आधी सगळे गोळे करून घेतले पुरण भरून, आणि फक्त पटपट लाटून तव्यावर टाकून राहिले. आणि त्याच्यानंतर मग मी पोळ्या करणारे, रशी पण झालेली, फक्त आता कुरडई आणि पापड्या तळायच्या भजे. तर चला आता मी ते पण पटपट करून घेते, आणि लगेच मग पुरणाच्या पोळ्या राहील फक्त, त्या पण गरम गरम करते. आणि मस्त अशी पुरणाची पोळी फुगली आहे. तर मी काय उलटणी पण घेत नाही, मी हातानेच भाजते बघा. तर चटका बसते थोडासा, पण मग उलटणी ती फुटून जाते ना, त्याच्यामुळे मी ना हातानेच भाजत असते पोळी. आणि पोळी मस्त अशी फुगलेली आहे. तर अवधूतला खूप पुरणाची पोळी आवडते, तो शाळेतून आलेला बघा कसा लगेच पहिले पोळी मागल माझ्याकडं. पण मग नैवेद्य भरल्याशिवाय काय मुलांना द्यायचं नाही. तर आता मी ना
4-5 पोळ्या करून घेते, नैवेद्य भरून ठेवते भज्याचा घाणा काढून. आणि मग मुलांनी खाल्लं तरी काही हरकत नाही आहे, कारण सणासुदीला कसं राहतं पोरांना नेमकं त्या दिवशीच नेमकं दम निघत नाही, सारखे मागत राहते आई झालं का, आई झालं का. तर भक्ती घरी नाही, तिकडे गेली बाबासोबत गावामध्ये, त्याच्यामुळे नाही तर ती आता केवळ पण व्हिडिओमध्ये आली असती, मला दे चाललं असतं. पण तसं काही नाही आहे, बाळ मुंजे येते, मी तिला देतच असते, कारण तिने खाल्लं काय देवाने खाल्लं काय एकच असतं, त्याच्यामुळे मी तिला पण देते. आणि तिला सवय नैवेद्य दाखवायची तर ते नैवेद्य दाखवत असते. मी ना दुकानची डाळ आणली होती, दुकानची डाळ आहे ना तुम्ही बघा वापरून खूप छान शिजते, म्हणजे घरगुती पण डाळ चांगली असते, पण ती मी घरगुती डाळ फक्त भज्यांसाठी वापरते. आणि पुरणासाठी मी दुकानची डाळ आणत असते, किराण्यामधली जी आपली असते ती, त्याने एकदम चिकन असं पूर्ण होतं. नेमकी माझी डाळ संपली, पण मी मळ्यातून आता पटकन डाळ आणली आणि त्याचंच मी आता पुरण केलेलं आहे. तर बघा पोळी पण मस्त फुगली आता पुरणाची. तर इथं देवांचे नैवेद्य भरून ठेवले, आता मी देवांचे नैवेद्य दाखवायला जाते, पण बाहेर पाऊस चालला म्हणून थांबले होते. तर इथं देवांचे निवेद भरले होते, आता महाराजांसाठी निवेद भरला. तर महाराजांना निवेद आता मिस्टर दाखवतील, तोपर्यंत मी भजी तळून घेते गरम गरम. तर चला आता इथंच व्हिडिओची एंड करते. तर भेटूया परत नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि तुमचा असाच मला सपोर्ट राहून द्या, माझे तुम्हाला रोजचे रोज आता व्हिडिओ येऊ राहिले. आणि चला इथंच मी सगळ्यांना आता बाय बाय करते, बाय.